Okay, let's go. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आषाढी एकादशी निमित्त आज आमच्याकडे आज विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, तर त्याला अभिषेक करायचा आहे मला. तर मी आता चाललो आहे दादरला. दादरवर आल्यावरती मी फ्रेश होणार आणि त्याच्यानंतर मी अभिषेक करणार आहे आज विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला. त्याच्यासाठी मी चाललो आहे तर दादरला फुल मार्केट करायला. फुल मार्केट मी आता तुळशीचा हार बनवून घेतो विठ्ठलाच्या मूर्तीसाठी त्या हारवाल्याकडून. इथे मी मागच्या वर्षी पण बनवून घेतलेला सेम असाच हार. मस्त बनवतात हार, आपल्याला जमत नाही बनवायला. आपलं झालेलं आहे सर्व फुल मार्केट करून जाऊया घरी. अशा तऱ्हेने मी इथे तुळशीचा हार आणलेला तो घातलेला आहे, रुक्मिणीला गजरा घातलेला आहे आणि ही अशा प्रकारे हे बघा आईने देवपूजा केली. मी हार आणलेला तुळशीचा तो मी घातलेला आहे. बघा मित्रांनो, इथे आपण आता नैवेद्य आपण नैवेद्य दाखवलेलं आहे. हे आहे आजचं उपवासाचं आमचं आणि येस आम्ही नैवेद्य दाखवलेला आहे. तर हा आहे आमचा आषाढी एकादशीचा मेन्यू. तर ही आहे आमची एकादशीची थाळी. हे काय आहे? हे काय? बटाट्याच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी उपवासाची, हे शाबूचे पापड उपवासाचे, वरीचा भात, दही आणि ही शेंगदाण्याची आमटी. एक नंबर असा हा आमचा दुपारचा एकादशीचा फराळ आणि संध्याकाळी खिचडी. एक नंबर झाला, एक नंबर. बघू शकता इथून वडाळ्याची जत्रा चालू होते आषाढी एकादशीला. जाम गर्दी आहे आणि पाऊस पण भरपूर आहे, त्यामुळे भरपूरच इथे जाम आहे. इथून चालू होते ते पूर्ण त्या एंडिंगपर्यंत. अजून बरंच पुढे आहे हे. इथे जाम होतं पूर्ण आणि गर्दी पण जाम आहे. तर इथे मी चिंचपोकळीचा चिंतामणी तिथे आलो आहे. तिथे पाठपूजन सोहळा चालू आहे. इथे एवढा मोठा सेटअप उभा केला आहे. जबरदस्त एकदम.
आषाढी एकादशीला हा अभंग गायल्याशिवाय आषाढी एकादशी पूर्ण झाली असं वाटत नाही. तो कुठला अभंग आहे बघा आता. गाऊयात का सगळे मिळून? जाम आहे, भरपूर गर्दी आहे. मागे बघू शकता तुम्ही, जाम गर्दी आहे मागे. मस्त आहे लाइटिंग, परत गाणी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचा शेवट मी तेच करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.